नमस्कार मित्रांनो. तर भारतीय T20 संघ जाहीर झाला आणि अनपेक्षितपणे सगळ्यांनाच एक धक्का बसला की ICC वर्ल्ड कप T20 संघ ज्या कप्तानने, ज्या व्यक्तीने, ज्या खेळाडूने आपल्याला जिंकून दिला त्या सूर्यकुमार यादवला या संघातून वगळण्यात आलं. म्हणजे विचार करा मित्रांनो की आय पी एलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्स बघून की त्यांना देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांसाठी त्यांना निवड केल्या जाते. होतं असं की ज्यावेळेस आपण आपले खेळाडू IPL खेळतात ते आपल्या भारतीय भूमीवरती खेळत असतात आणि यावेळेस तिथं जे सपोर्ट करणारी जी पब्लिक असते, प्रेक्षक असते ते आपलेच असतात आणि आपलंच ग्राउंड असते. आणि यावेळेस काय होतं की त्यांचा परफॉर्मन्सही चांगला होतो. आणि ज्यावेळेस आपण आंतरराष्ट्रीय लेवलला ज्यावेळेस आपण संघ पाठवतो त्यावेळेस त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचे पिचेस, त्या ठिकाणचे मैदानं, त्या ठिकाणचा प्रेक्षक वर्ग हा वेगळा एकदम भिन्न असतो. आणि त्यावेळेस हे खेळाडू त्या ठिकाणी पाहिजे तशी दमदार कामगिरी करू शकत नाहीत. आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे, बऱ्याच वेळा बघितलं आहे. शुभमन गिल बऱ्याच ठिकाणी आपल्याला फेल झालेला दिसला, KL राहुलही बऱ्याच ठिकाणी आपल्याला फेल झालेला दिसला. आणि अशा वेळेस काय होतं की जो एक चांगला बॅट्समन आहे हा तो 20-25 बॉलमध्ये मॅच कुठली कुठे घेऊन जाऊ शकतो सूर्यकुमार यादव. त्याची कॅप्टन्सीही चांगली आहे. विचार करा, श्रीलंकेसोबत ज्यावेळेस मॅच होती T20चा त्यावेळेस 6 बॉलमध्ये 6 रन पाहिजे होते. त्यावेळेस सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी आठवा. रिंकू राजगुरूने देखील त्यावेळेस रिंकू सिंगने देखील त्यावेळेस विकेट घेतल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाने T20चा वर्ल्ड कप देखील जिंकला, ते देखील सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीच्या अंडरमध्ये. मला सांगा मित्रांनो, T20मध्ये जेव्हापासून सूर्यकुमार यादव हा कॅप्टन झाला आहे तेव्हापासून सूर्यकुमार यादवने जवळपास 51 मॅचेस खेळल्या आणि त्यातल्या जवळपास 41 मॅचमध्ये तो जिंकलेला आहे असं बहुतेक मला असं वाटतंय, नाही का. तुम्ही सर्च करून देखील बघू शकता. म्हणजे त्याची विनिंग ऑफ पर्सेंटेज खूप खूप जास्त प्रमाणात आहे, नाही का. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत असेल तो ठीक आहे, आपण म्हणू की सूर्यकुमार यादव काय चालला नाही, तो काय करत होता, बाकीचेच खेळाडू खेळत होते, त्याची कॅप्टन्सीचं काय. मित्रांनो लक्षात ठेवा, महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्समध्ये असणं गरजेचं आहे. तो भले खेळला नाही खेळला तरी हरकत नाही. महत्त्वाचं काय राहतं ती कॅप्टन्सीच. कर्णधाराच्या खांद्यावरची जी धुरा असते, मॅच कशी चालवायची, कशी फिरवायची, कुठनं काय करायचं हे कर्णधाराच्या डोक्यामध्ये असतं. भले तो चलो नाही चलो, मॅच जिंकणं महत्त्वाचं असतं. मग बाकीचे 10 खेळाडू काय करतात, मग एक खेळाडू चालला नाही म्हणून तुम्ही बाकीच्या 10 खेळाडूंना तुम्ही गुन्हा देणार नाहीत का. वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार चालला नाही, बॅटिंगच्या बाबतीत चालला नाही, पण कॅप्टन्सी त्यानं केली म्हणून आपण त्या ठिकाणी जिंकलोय. किती चेंजेस करायचे, कधी करायचे, कोणाला बॉलिंग द्यायची, कधी कोणाला बॅटिंगला पाठवायचं, काहीतरी ग्राउंडवरचे ऑन स्पॉट काही डिसिजन असतात ते घेऊन मला वाटतं की हा जो निर्णय घेतलेला आहे BCCIनं की सूर्यकुमार यादवला बाजूला केलं आहे हे मला तरी पटलेलं नाही. कारण की सूर्यकुमार यादव हा खूप छान असा खेळाडू आहे. त्याला हटवणं हे खरंच जरा दुःखद वाटतंय. तरी बघू येणाऱ्या काळामध्ये जे भारतीय संघ निवडला गेलेला आहे तो कशा पद्धतीनं कामगिरी करतो याच्यावरती आता समजेलच आपल्याला, नाही का. या निर्णयावरती तुमचं काय मत आहे नक्कीच आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सांगा. भेटू पुढील अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.